वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी सुयोग. तर आज आपला तुम्हाला थांबण्यावरून समजलं असेल मी कुठे चाललो आहे. तर आज मी अचानक भयानक प्लॅन केला आहे आणि वाजलेले आहेत 7 वाजायला आले आहेत, म्हणजे 7:45 झालेले आहेत, 7:45 झालेले आहेत. तर मी आज प्लॅनिंग केलं आहे माथेरानला जायचं अचानक प्लॅनिंग केला म्हणून आपला मित्र मयूरला मी सांगितलं, बोलवलं. तो पण तिकडून ब्लॉग चालू करतो आहे. आणि बघा आपल्यासोबत आपला न्यू हेल्मेट आहे आणि आपली डेव्हिल. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी आहे बरोबर बदलापूरच्या पुढे आहे, बदलापूर आणि अंबरनाथच्या पुढे. तर हा बघा हायवे. आता तुम्हाला मी पोचतो आणि आजचा आपल्या ब्लॉगमध्ये काय काय होतं तुम्हाला नक्कीच दाखवेन मी. आणि चला भेटू आपण पुढे. आता तर निघूया. गुड मॉर्निंग गाईज. तर आपण दुसऱ्या डेचा आपण एंटर करतो. आता दुसऱ्या डेमध्ये आहोत आणि आपला चेकआउट आता होतो. आपलं वाजलेले आहेत आता 11 वाजल्याच्या 11 चेकआउट होतो आहे. हा बघा ओव्हरऑल रूम असा होता, छान होता रूम, एक्सपिरियन्स चांगला होता. AC आहे, ठीकठाक आहे सर्व. अयो निघायचा. चला आता काय थांबून तर पाहिजे ना आपला. तर चला आम्ही चेकआउट करतोय आणि बॅग वगैरे आम्ही इथे ठेवणार आहोत. सो गाईज निघूया. हे लोक बोललेले असे पण तुम्हाला बॅग ठेवायचं ठेवू शकता, संध्याकाळी आपण घेऊन जा. तर आपण तेच करूया. बरं बैग उचलो, अपनी झोला अपना कंधे पे. काम चल माझ्याकडे आता. तुम्ही काय घेता? तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय हे मोठं बिटा काय दाखवतोय? प्रमोशन ऑक्सिकूल. गाईज आम्ही आता आमचा रूम हा होता, मधला रूम. आणि इथेच आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता करायला इथेच थांबलोय. क्लायमेट एक नंबर आहे. वन साइड काम चालू व्हायचं भाई, ऐकणार नाही कोणीच. हे बघा नेऊ घेते ना उचलून माकडा तिकडे, श्याम माकडा आहेत. आणि खाली इथे मार्केट आहे, इथेच लेफ्ट साईडला आतमध्ये येऊन इथे रूम आहेत. छान आहे, एक्सपिरियन्स चांगला होता. चला आपण नाश्ता मागवलेला आहे, नाश्त्याची वाट बघूया आपण इथे. सो गाईज हे आपला हेल्मेट जर रखा आहे, बॅग वगैरे आम्ही इथे ठेवणार आहोत. चलो नाश्ता करूया. गाईज आता मी नाश्ता करतो, बघूया टेस्ट करून बघूया कशी आहे ते. मस्त लिंबू मारून घेतो. खा वाटक्यात. थांब रे बाबा, मला पण भूक लागली आहे. पाणी सुटलं का तोंडाला? मला सुटणारच ना भाई, मिसळपाव फेवरेट आपला. एक नंबर. कसे दिसाऊ? काय कमी होतं काय जास्त होतं ते पण सांग. थोडं तिखट पण जास्त पाहिजे, थोडं पण मस्त आहे. नॉर्मल जर तिखट असते ना एक नंबर. ओके तर चला आता मी पण करतो स्टार्ट खायला. मिळू 5 मिनिटामध्ये आपण. बाईने परत मागवलंय अजून एक डिश. परत एक मागवलंय. थोडं स्पायसी पाहिजे. पावाले भैया. चला निघालो आम्ही आता. नाश्ता वगैरे झाला आहे आपला मस्तपैकी. नाश्ता झाला आपला आणि आता निघतो आपण ट्रेक करायसाठी. तर आपली ट्रेकिंगची ड्रेसिंग वाले आउटफिट चेक. चला मी आम्हाला एक कॅब बघायची आधी. दिवसांची वाट लागली, पूर्ण कॅब बघायला लागली. टॉय ट्रेनचा आवाज. टॉय ट्रेनचा आवाज येतो. चलायचं भागो 1 2 3 ट्रेन भेटणार नाही. ट्रेन मागे जायला, इकडे जाय पुढे जायला थोडी ट्रेन आहे. या साईडला जाणार आहे ट्रेन. तर गाईज थांबा एक मिनिट, कॅमेरा पुसते मला. मी एक कॅब बघतोय इथे आता माझ्यासाठी. ऊन जाम लागणार, कॅब नाही आणले मी. कोणती बघू गाईज? मार्केट. अरे हा रे, काही टाकतात लोक काही. तर आम्ही आता मी कॅब घेतली होती आता, मला आवडली ती कॅब. मी पण चष्मे ट्राय केले, मला चष्मे नाही भेटले. हे कसे सर्व चालले. घर काय घोडा येत नाही. आता ड्रिफ्ट मारो, ड्रिफ्ट. चला
सकाळी मस्त वाटतं जरा एकदम फ्रेश. वाव, इट्स अ ब्युटिफुल ब्युटिफुल गेम सिटी. अरे लोक तर फिरायला येते बाबा, गेम खेळायला काय येते. नाचल है की नाही. चला पुढे. उच्चा भारी वाटत एकदम. त्यात एक्सपेन्सिव्ह पण असेल आतमध्ये आणि कॉस्टली पण असेल. डिलक्स रूम आहेत सर्व. काही आम्ही दोन असा पॉईंटवर आलो आहे ते आम्हाला समजत नाही कुठे जायचं. स्टार्टिंग कुठून करू, कारण की जाऊन एक ठिकाणी एक साईडने असं आलो पाहिजे व्यवस्थित. उलटा पुलटा असं व्हायला नको सर्व. त्यामुळे आम्ही विचार करतो कुठून जायला. कोणातरी इथे विचारूया आपण. आता इकडे आपले हे वगैरे स्टार्टिंग कुठून इथून करतात ना. इथून जाऊन इथे मंदिर लागेल तुम्हाला, एक पॉईंट लागेल. ओके चला. ब्लॉग थँक्यू. हो ऍड करतो तुला नंतर आरामात. हो ठीक आहे थांब. हे बघा खंडाळा पॉईंट इथून आलाय. खंडाळा पॉईंट काय पॉईंट आहे नेमका माहीत नाही आम्हाला. आणि आम्ही फुल म्हणजे आल्यापासून कन्फ्यूज होतात कुठे जायचं कुठे जायचं, कारण की सगळीकडेच पॉईंट दिसत आहेत. कारण की मग कन्फ्यूज होतो माणूस. तर बघूया आपण आता कसं काय होतं आहे. काय करायचं रे, जाऊया बघून तर येऊ. चला बघून येऊया. पैसे कुठे लागतं बघायला. नाही तेवढा आलोय तर आपण करून घ्यायचं सर्व, मजा करून घ्यायची. आत्ताशी 12 वाजले, आपल्याला अजून 5 तास करायला. 12 वाजलेत. आपण संध्याकाळी पिन निघू शकतो असं काही नाही. मजा राहणार नाही का रात्रीचे. अरे आपल्याला हे करायचं खालचं पॉईंट, आपल्याला हे करायचं पॉईंट घाटामध्ये. आपल्याला गाई येताना घाटामध्ये ना आम्ही जास्त काय पूर्ण अंधार होता, पण लीड मारा एवढी मजा होती ना. ह्या बाहेर मागे बोचका होता माझी फाटं होती जरा जरा. पण नाही आता जाता शूट करणार घाटामध्ये आम्ही. फुल एकदम भारी एकदम घाटामध्ये आहे ना. बघा जंगल. आता न्यू राहिलं असतं ना आपल्या मागे असतं. अरे चांगलं आहे रे. चला जवळच पॉईंट आहे. फोन जो पाडू नको आजा काय ए बाईला. जाशील 12च्या भावात. ठेवावं लागेल त्याला, कारण की ह्याच्या फोनचा कालच स्क्रीन गार्ड काढलाय. पण भाई माझा फोन एकदम चिकना चोपडा दिसतोय माझ्यासारखं. हा चलो गाईस. आपण आलोय खंडाळा पॉईंटला. रोड तर मला वाटतं ना ड्रोन उडेल. इथे बघा खंडाळा पॉईंटला आम्ही आलोय. खाली पाणी असतं ते बघ तिकडे खाली पण सुकलंय सर्व. इथे 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 तिथेच आहे ना. झूम करून दिसतंय की नाही. हो जास्त पाणी नसेल. हे बघा सगळं इकडे दिस. आणि इकडे अशी गावं आहेत. चला मस्त वाटतं पण स्वच्छ आहे तसा. चला ते जास्त ऊनच असं, पण पावसाच्या टायमाला परत येणार एकदा पक्का. चल रे घोडे तुकडूक तुकडूक. थकलाय बोलतो, पाय दुखायला लागले. नेक्स्ट टाइम नेणार नाही कुठे तुला, हे सांगतोय. मग रडू नको. येते येते करून फेकून दिल खाली घबरा, कारण इथे नेटवर्क नाहीये. गाईच कस काय लागलं पण तो अशी कशी पडली मध्ये. अँटीबायोटिक लावले काहीतरी त्याच्यावरती. ये कुत्ते किधर जा रहा है. बघ इथे एक पॉईंट आहे. हे बाबा इथे एक पॉईंट आहे, तिथून जायला आहे. हे कुठे पॉईंट जायला. कुठून जायचं राईट भाई. सर्व असे इकडून इकडूनच आहे. लोकेशन आहे. ते 3, 4, 5 पॉईंट आहेत. हा दमला आताच. आम्ही हे 5 पॉईंट नाही, त्याच्यामध्ये 2-3 तरी पॉईंट करू आम्ही. बघू
3 किलोमीटर आहेत. 3 किलोमीटर एवढं चालत जाणार. आपण हेच पॉईंट करूया काय सर्व? कुठले इथे? अरे अरे घंटा पॉईंट पाणी आहे. पण तिकडे भावा हे असेल ना ते. बोल बोल. हा म्हणजे माझे महाराज बघा इथे काहीतरी काम चालू आहे कसं तरी. टाकी वगैरे अशी वाटते, पाण्याची टाकी वगैरे अशी वाटते मोठी एकदम. आणि 5 पॉईंट हे करायचा विचार करतोय आता. पण चांगलं वाटतं एकदम, रिलॅक्स वाटतं मला खूप. स्ट्रेस पूर्ण गेलेला मला इथे. मेरे बाबा ने खाना खाया नाही खाया. केमिकलचा वास येतोय. टाकी कसली आहे काय माहिती. ओरडते काय? पक्ष्यांचा काही आवाज बघा येतोय. आता कुठं चढलं जायचं? इकडे सरळ असेल. कुत्रे नाही इथे. काही आम्ही भटकलो मग काय करणार. त्या साईडला तुला डोंगर भेटेल, या साईडला तुला काय भेटेल काय माहिती. तो एक पोपट सोंडा चाललाय पुढे. एक माणूस चाललाय बिचार एकटाच आहे. समजा इथे लेपर्ड आला, समजा चित्ता आला इथे, काय करायचं? पहिले मी बॅगेमध्ये टोन टाकेन, डोका टाकेन, जा घेऊन बॅग. बॅगेसकट नेल मग त्याला त्याच्या मी डायरेक्ट काय इथे पण काहीतरी आहे. हे इकडून जायला रस्ता आहे मला वाटते पुढे. आपण इथूनच जाऊ आता तो पॉईंट झाल्यावर. इथे रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट आहे इथे. हा काय ते बघा, पुढे पण एक रिसॉर्ट आहे. बघा आमच्यासारखाच एक माणूस चाललाय एकटा. आम्ही दोघं जण आहोत. बघूया आता वाजलेले आहेत किती, 12:15 वाजलेले आहेत. बघूया किती पॉईंट आपल्याला होतात, आपल्याला कवर होत आहेत. तेवढे कवर करू मग आपण निघू घरच्या रस्त्याला. आताशी एकच पॉईंट झाला आहे तो बघ, अलेक्झांडर पॉईंट. काय नाही, अलेक्झांडर रिसॉर्ट वगैरे काहीतरी आहे वाटतं. इकडे पाण्याच्या टाक्या किती आहेत? 3, 4, 5 भरपूर आहेत. मागच्या बाजूला पण 6 टाक्या आहेत, 7. हे बघा अलेक्झांडर पॉईंटचे इथे बोर्ड लावलं इथे. आणि इथे काहीतरी नवीन काहीतरी रिसॉर्टचं काम चालू आहे इकडे. अलेक्झांडर रिसॉर्ट, अलेक्झांडर हेरिटेज अँड रेन फॉरेस्ट रिसॉर्ट. हा इथे भारी असेल कारण की खूप मोठा काय इथं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे. नाही हाच आहे. नाही. हा काय तो बघ पॉईंट. हे ॲक्च्युली आहे ना, स्टॉल्स पावसामध्ये चालू असणार कारण की उन्हाळ्यात जास्त पब्लिक नाही येत. माझ्या किडा आहे म्हणून मी आलो आहे उन्हातून. मी फक्त ट्रेकिंगसाठी आलो आहे. मी स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी आलो इकडे खास करून. आईच्या गावात किती पॉईंट आहेत इकडे, खूप पॉईंट आहेत अजून. तिकडे पण पूर्ण असं फिरून फिरून तिकडे खाली पण आहेत तिकडे वगैरे. आणि इथे बघा समोरच्या सीड्या वगैरे आहेत तिथे. हे बघा उतरायला व्यवस्थित चांगला केला इथे. ऊन तर लागतंच ऑब्विसली. बघूया तर एवढं काय जाणवत नाही अजून, झोंबत नाही. म्हणजे जो असा आपल्या मुंबई वगैरे मध्ये असा, मुंबई ठाण्यामध्ये जो असा झोंबतो ना ऊन, तर आता झोंबत नाही इथे. म्हणजे थोडा थंडावा हवेमध्ये आहेच. खाली जरा इथे बघा फोटो काढूया आता टाईम काढून. पावसामध्ये खरंच एकदा मी आलो आहे, पण ते पण उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यामधून नाही आलो एकदा पण, अजून पावसाळ्यात यायचं आहे परत एकदा. ऊन प्रॉपर डोक्यावरती झालं आहे, काम 25 एकदम.
गाईस तर इथे अलेक्झांडर पॉईंट इथे बघितलं आहे मी आता, आणि आता निघतोय इकडे. ह्या साईडला एक रस्ता चालला आहे, तिथून पण दिसत होता रस्ता, म्हणजे चांगला वाटतो रस्ता. इथे बघूया काहीतरी एक्सप्लोअर करून आपण, काय आहे का. छोट्या छोट्या गल्लीमध्ये घरी सवय आहेत का रे? मग किडे अंगाचे जाणार नाही. बघा तेच आहे. मुझको पीने वाला शौक है तो. चल इथून जाऊया. असा येशील का तू? शिवून देऊ का? नाही शिवणार. शिवेन दाबणार आणि शिवेन डायरेक्ट. चल जाऊया आता. माझे शूज पण बरोबर नाहीत, ट्रेकिंगचे शूज नाही आणलेत मी. स्नीकर्स वरती ट्रेकिंग करतोय. चला गाइस, हम जा रहे हैं घने जंगल में. भाई इकडून जेवण आणलं, घेऊन आलो घरातून. काय भारी वाटेल, चिकन भाकरी वगैरे नंबर वाटेल जेवायला. तर थंड पाणी पाहिजे, आता काहीच नको. पाण्याची बॉटल पण घेतली नाही, बॅग त्यासाठी घेतलेली, आणि थंडाची पाण्याची बॉटल घेतली नाही आपण. बघूया इथे काय भेटलं ना, घेऊ आपण डायरेक्ट. तिकडं इम्पॉसिबल आहे. आपल्याला जाऊन ना थंबनेलसाठी फोटो काढायचे. सो गाईज, आम्ही खूप वेळ बसलो इथे. एक मित्र असा आपला भेटला, आपल्या मैत्री झाली. सॉरी त्याचं तोंड नाही दाखवू शकलो, तोंड दाखवू नाही शकलो त्याने आम्हाला लक्षातच नव्हतं. नेक्स्ट टाइम मध्ये बिझी होतो. हा, पूर्ण बोलता बोलता 1 तास इथे बसलो आम्ही. 1 तास बसलो आणि सर्व हे झाला, विसरून गेलो. मस्त बघा, त्याने आमचा नंबर वगैरे आम्ही केला आहे. नेक्स्ट टाइम तो आम्ही आलो, तो आमचा अरेंजमेंट तो करणार आहे पूर्ण. तो इथलाच आहे, साईकच आहे इथला. तर त्या दुकान होतं तिथे, त्या दुकानाच्या इथे बसून असं सर्व आम्ही बोलत सगळं हे झालं. तर आम्ही नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा त्याला दाखवू तुम्हाला मी. गाईज हे बघा, आम्ही आता इथे लेक व्ह्यू पॉईंटच्या इथे चाललो आहे. आता 2 साईडला हॉटेल आहेत, त्याच्या मधूनच एक गॅप आहे, तिथून जायचं आपल्याला. तर चला जाऊया आपण लेक व्ह्यू पॉईंटला. एका काका घेऊन चालले, तिथे धरण आहे वाटतं. मस्त आहे. ड्रोन बघा, इथून पाणी येतो हाताला. पूर्ण पाणी संपलंय आता. पाणी येणार आहे. पाणी येणार आहे. कमिंग सून कम बॅक होईगा वाह मेरी जान. कम फ्रॉम कुर्ला. सोडा मसाला श्वास थंड पाणी. इथे काहीतरी आहे वाटतं. काहीतरी पिऊया का? थंड असेल का? थंड पाणी. हो, थंड आहे काय? बघ काय ते पिऊया आपण. पाणी उठत नाही. पाणी उलट थंड. कोकम सर्व थंड नाही का? आहे ना. ठीक आहे. बघ काय पाणी घेऊया बस. हे पाणी देऊया. ओरिजिनल बिस्लरी. ही ओरिजिनल. आता बिस्लेरी काहीच. आता लेकच्या इथे आलोय, आपला शॉर्लेट लेक. पाणी आहे, चांगलं आहे. चांगलंच आहे. तिथून जायला वाटतं खाली उतरायला. बघतो आम्ही, उतरायला भेटला तर आम्ही जाऊ. तर ते बोलले की उतरू नका, लिहिलंय उतरू. ऐकत नाही. चला, हे स्निकर घालून आलोय, ढिकर कराय. समजा काही इथं आता चित्ता आला तर काय करू सांगा. ते लाईव्ह त्याला घेऊ का डायरेक्ट माझ्या कोण. गाईच समज घालत ना. गाईच थांबा तुम्हाला वाघ दाखवतो. मग वाघ आला इथे. मग त्या लोकांनी सांगितलेलं वाघ आहे इथे. हा तुम्हाला आम्हाला वाघ दिसले. थांबा 1 मिनटं का. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा, थांबा. हा बघा. गाईज हे बघा, आम्ही लॉर्ड पॉईंटला आलेलो. इथून बराच काय दिसतो. तुम्हाला मी झूम करून दाखवतो ना. सॅमसंग कशाला आहे आपला.
चलो गाईज काही जे लोक सबस्क्राईब करतात चॅनलला यासाठी एक गोष्ट आणली मी आणि हत्यार आणलाय बघा. भाऊ आज काय ऐकणार नाही, आज सर्व सबस्क्रायबर उडवणार वाटतं. हे बघा, हे बघा. चल जाऊ दे, आजच्या दिवस सांगतोय सबस्क्राईब करून ठेवा. काय नाही करणार, नाही तर नंतर बंदूक आणतो. हो ना, घेतो का घरी ते? खाली इथंच राहतो ना, असं चालेल मला उघड्या उघड्या. पावसामध्ये काय ते काय करायला लागायचं. चलायचं का पुढे मग? दगड 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 दगड. इथून गाईज आता मी चॅलेंज घेतला उतरायचा खाली. इथून उतरू शकतो का मी? तुम्ही सांगू शकता. इथून आता उतरणार आहे खाली इथून डायरेक्ट. हे बघा, हा जो लेक आहे ना, त्याचं पाणी इकडे खाली चाललंय. हा इथे मगाशी आवाज आला नाही ते, तर तेच हेच आहे. कुठे खाली? इथून उडी मारू शकतो आपण रे गाईज. हे बघा, इथून आता उडी मारणार आहे मयूर. त्याच्या त्या बारवी डॅमला उडी मारत नाही रे, इथं मारतोय. हट, इथे फोटो काढायला किती रुपये विचारायला? किती माहिती आहे? 100 रुपये घेतात डायरेक्ट गिटारसोबत. हां, आता मी ड्रेसिंग किती चांगली होते. 20 रुपये. लाईटीचा इथे आहे. चलो जाते हैं मार्केट. म्हणजे काही लोक बिझनेस करते गाईज. इथे एक पॉईंट दिसत, सिलिया पॉईंट. सिलिया पॉईंटसाठी का आलो आहे मी? फक्त इथे फोटो काढायला आलो आहे. पण वरती फोटो काढायला भेटतील व्यवस्थित तिथे की नाही सांगू शकत नाही. तर तिथे पण फोटो काढूया फक्त आपण. चांगला पॉईंट वाटतो तशा ते आपण. मग अशी दुर्बीने दाखवते, तिकडे होते ते लोक. हे बघा, सगळा दिसतो. आपल्याकडे कशाला काही दुर्बीन वगैरे, सगळा दिसतोय. सोलापूर नाही तर तुळजापूर कुठं करू शकतो का तू? काही आम्ही आम्ही मॅगी मागवली आहे बघा. अशी डोंगरामध्ये मॅगी, एक नंबर कॉम्बिनेशन. ब्लॉगर जाम मला गरम होता. ह्या बैलाने गोला खाल्लेला. मला गोला हे खवखव करेल कसा. मी मागवत चालले. मी कुल्फी घेतली, मावा कुल्फी. टाक बरं तोंड पूर्ण. पुन्हा मेल्टिंग होईल बघते ती माझीवाली. एकदा बघतो, 2-3 वेळा बघते. एकदा एकाच ब्लॉग बघितला. तर काहीच आता आम्ही इको पॉईंटला चालू. इथे बघा, इथून टर्न मारला आहे. चालू आता इको पॉईंटला. इथून 400 मीटरवर आहे इको पॉईंट. तर बघूया आपण कसा इको पॉईंट. अरे यार, 2 रस्ते आहेत की एकच आहे? हां, 2 रस्ते, एकच रस्ते. छोटे छोटे रस्ते आहेत. छोटे छोटे रस्त्यांना लक्ष द्यायचं नसतो. इथे काय ते जळवलं वाटतं. रस्ते घातक असतात. हां, कधी मोठे रस्ते घातक. आणि ही गोष्ट रस्त्यांसाठी नव्हती. आग लागली. आणि ही गोष्ट रस्त्यांसाठी नव्हतीच. आयुष्याचे रस्ते, आयुष्याचे रस्ते. वीज घ्या असं म्हणतो. आग लावली इकडे, पण मस्त वाटते जरा. ओम फूल सोपारा हो पा. इथे बघा, इको पॉईंटसाठी लिहिलं आहे इथे. ते दाखवलं आहे डायरेक्शन. किंग जॉंग पॉईंट. किंग जॉंग पॉईंट. इको पॉईंट इकडे आहे बेटा, आपल्या इकडे जायचं आहे. हे भाई साब, इको पॉईंट आता 0.5 दाखवायला लागला. आता काय फालतूगिरी आहे ही. इको पॉईंट इकडे पण आहे. इकडून पण आहे ना? इकडूनच जाऊ आपण. तो जमेल ना? इकडून जाऊया. कुठून
इथून लेफ्ट मारायचं पाहिजे तिथून. हा हे बघा, चल चल इकडे जायचं, इथेच जायचं. अरे हा बघ इको पॉइंट बघ खाली बघ. हो मी फिरलो इकडे रे, ही इकडे दुनिया माझी जिंदगी गेली इकडे. चला गाईस, तुम्हाला जन्नत बघायची, जन्नत लिटरली जन्नतच आहे बघा. कोण दाखवतो बघा, काय व्ह्यू आहेत, ग्लास. ते पण पुढे पण जाऊ शकतो मी, पकड रे इकडे. हे बघा खाली काय व्ह्यू आहेत, एक नंबर. हे बघा इको पॉइंट वेगळा आहे का मग? चल चल इकडे चल, ते आपल्या इको पॉइंटला जाय. इको पॉइंटवर रस्ता असेल ना जायला? हा दा इको पॉइंट वरून मार्केटला रस्ता आहे ना? हो ठीक आहे, चालेल. चला थँक्यू. आपण हा पण पॉइंट बघितला ना ह्याच्या. चला मयूर झाले उदास, हगला नाही ना चड्डीत अजून तर नाही. चल चलो गाईज, गमतीचा विषय. चला चला रे. पाय कसलाय पकडे एक मिनिट. जाऊ दे, थोडं चालतंय. नाही चप्पल कडक माझी. तुला माझ्यासोबत भरपूर ट्रेकिंग करायची, अजून भरपूर ठिकाणी माझ्यासोबत जायचं आहे. आणि तिकडेच मारायचं तुला एक दिवस. चल काही हे तर जामच यूज केलं डायरेक्ट, की ते बंद करून ठेवलं डायरेक्ट. जाड जाड तारा लावलेत इथे. तर इथे जाऊ नका कधीच, कारण की इकडे असे खड्या आहेत ना, पाय घसरं डायरेक्ट गेम होईल. सो इथे जाणं स्किप करा. मी पण स्किप करतोय, कारण माझ्यासोबत हा आहे, मी एकटाच गेलो असतो. चला पुढे आपण इको पॉइंटला जाऊया. इको पॉइंट जाण्याचा रस्ता कुठून आहे? इकडून असेल असं वाटतंय मला. इको पॉइंट काकी, इको पॉइंटला रस्ता आहे का? हाच आहे ना, इकडून राईट ना, तिथं पुढून आहे. अच्छा, आणि बाहेर जायसाठी. अच्छा थँक्यू. चला भाई साहब, क्या वाटतोय व्ह्यू, स्वर्ग म्हणे स्वर्ग. असे बॅरिकेड लावलेत इथे, जायला नको म्हणून. सारखी माणसं जायला नको म्हणून ते बॅरिकेड्स लावलेत. तसा तो गेला सारखी माणसं बॅरिकेड तोडून जातील, तुला माहिती ना. हा तेच तर, म्हणून ते लावलेत. ना भाई, डायरेक्ट मी पण खाली बॅरिकेड पण खाली. काही आपण इको पॉइंटला आलेलो आहे असं वाटतं मला. हा इको पॉइंट असावा असं वाटतंय. बघूया बघूया बघूया, इको पॉइंट हाच आहे का? हा हाच इको पॉइंट आहे. बघा गिटार वगैरे ठेवले इथे फोटो काढायसाठी. हा बाई, इथे आपण ही तुम्हाला दाखवतो, तुम्ही नंतर वाचून बघा काय लिहिले ते. मी पण पहिले वाचतो आधी. चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. चाललाय तिकडून, तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा तो बघा, इको पॉईंटच्या इथून विमान चाललंय. इथून आता आहे ना, आम्ही ओरडणार आहोत, नाव घेणार आहे. कोणचं नाव घेऊ? बघ कोणाचं तरी, कोणचं नाव घेऊ? मयूर मागे बघा, इको पॉइंट प्रॉपर सर्व दिसते, प्रॉपर. तर इथून आता आपण नाव घेतलेलं आहे, पण मी नाव सांगणार नाही कोणाचा घेतला. हे नाही, प्रिन्सेस नाव घेतलं ना मी. हा प्रिन्सेस नाव. चला हे वाराला वाराला वाराला, चल चल चल, आता जाशील उडून. चला आपण आता मार्केटला जाऊया. आणि कुत्रा पंजासोबत खेळतो. ए डॉगेज बाय ऑन द टॉप, डॉगेज बाय ऑलवेज ऑन द टॉप. तो देखो मिट्टी में गिरा खोद रहा है.
हा बघ. हिरा ढोंड रे हिरा. सनी इकडे काय करत बेटा, तुला किती वेळा सांगितलं खेळून सनी काय खाजवतोय? सनी तुला किती वेळा बोललो यार मी. सनी खाजवतो काय तू? सनी काय गरज आहे का फिरायची इकडे तिकडे? अरे ती वायर आम्हाला वायर येते मधून. थांब सनीला जरा समजवतो मी जरा. सनी इकडे. ए यार अरे बघ सनी चढतो बघ वरती. बघ सनी चाललं बघ वरती. नाही दिसत नाही सनी. सनी आपण दिसतोय, सनी दिसतोय आता. सनी इकडे बघ. ए फा फा सनी फा. सॉरी आहे सनी. छोटं मोठं सनी भेटलं. मोठा सनी तिकडे येतला. थांब गौरवने उडी मार. थांब गौरवने उडी मार. थांब एक मिनिट. गौरवने उडी मारली. अरे यार मला शिव्या. गौरव पडला. मला शिव्या. drop. हा बघ गौरव. गौरव बघ. गौरव बाय. गौरव दूध पाजतो. गौरव शिवसंग्रहालय इथे. त्यातमध्ये व्हिडिओला अलाउड नाही त्यामुळे स्किप केला. आपण कुठे कुठे गेलो बघ. मॅप ऑफ माथेरान. बघा कसा खातोय तो. चला जाऊ. तिकडून घोडे येतात आता. घोडे 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 घोडे. सांड 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 सांड. हा कुत्रा इकडे. सॉरी पानगेंडा. तर गाईच आता आपण चाललोय फायनली मार्केटच्या इकडे चाललोय आता आपण. काय रे मग काय? आणि आता आपण चाललोय ना हां 2 किलोमीटर आहे. हां मग तेवढं आता घरी जायचं नाही का? मग घरी नाही जायचं. सांगतोय मी. इको पॉइंट आपण एवढं चाललो हे फक्त 0.3 किलोमीटर होतं का? 5 दाखवलं इथे. 5 होता. इथे 3 दाखवलंय. इथून थोडी आपण चढलो गेलो पुढून गेलो मागच्या साईडने गेलो ना आपण. ते इथून इथपर्यंत इको पॉइंट. तर चला आपण आता मार्केटला झालो. मार्केटला रोड चांगला आहे ना रे. बघू चला. अजी फाटले म्हणून असा बोलतोय. आम्ही गाणी बघा. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. चला झाली आता. आता माकडे गेली. गाणं संपलं आज. कुणाची भीती. चला संपला स्टॉप. तर इकडे आहे घोडा बाजार. विराट हा रोहित बघ किती. प्रॉमिस माय फ्रेंड कॅप्टन कूल ऑसम अविसम ओरिओ शागिद सिकंदर रिओ रेडबुल. मार्केट कुठे? इकडून काय मार्केट कुठून? इकडून तो बघ. कोण तो? इथून आम्ही सरळ गेलो ना पहिला इथून. गाईज आम्ही आलो. थांब एवढा तुझा. गाईज आता आम्ही मार्केटला पोहोचतो. इथे बघा घोडे बघा. घोड्यांचे 101 नावं आहेत. मास्टर रिओ फिओ काय नावं आहेत. रिओ रेडबुल काय अजून सांग. चॉकलेट ओरिओ पण आहे. सर्व इथे. मारिओ मास्टर एक जिस्टर एक सर्व XYZ. वाव ऍक्टिवा सही वाटत रे. तुझी गाडी नाही. NS आहे का? नाही माझी गाडी नाही पण नसेल परवडत ना. ठीक आहे माझी गाडी नसेल परवडत. ठीक आहे जाऊ दे. तर सोडून दे विषय. चला आम्ही आता आलोय शॉपिंग सेंटर. इथे बघ आईस्क्रीम म्हणजे बेकरी आहे वाटतं. तुम्ही जास्त वेळ लागणार नाही आता. चला. सो गाईज आम्ही आता हे घेतले बॅग घेतली आणि हेल्मेट घेतले आणि निघालो आम्ही आता इथून. आम्ही ज्या हॉटेलला स्टेला केलं तिथे आम्ही सर्व ठेवलं सामान आमचं. तर निघूया. एकदम प्राइस कोणती यांची विचार. गाईज आम्ही 5ची गाडी आहे.
तर आम्ही ट्रेन बघायला आलो आम्ही. बघू तिकीट भेटली तर आपण जाऊ अमन लॉजपर्यंत. तिकडे फोटो काढायला भारी आहे. तर आम्ही पण फोटो काढतो आता. हे बघा ट्रेन निघालेली आहे अशा प्रकारे. बाय बाय. अरे खाली आहे रे पूर्ण. अशा प्रकारे ट्रेन आपली गेलेली आहे. तर आपण त्याला तिकीट काढू बघूया. जी ट्रेन आहे ती 5:20ची आहे. सो आम्हाला लेट होईल खूप जायला. त्यामुळे आम्ही विचार करतोय की रिक्षाने गेलं बेटर आहे. तर चला. इथे पण तिकीट भेटतं वाटतं. पुन्हा मार्केटमध्ये आलो आहे आपण. आणि पुढे ई रिक्षा आहे ऑप्शन आपल्याला. त्याच्याने आपण जाऊ. इलेक्ट्रिक मर्सिडीज. आणि जे असे चालवतात ड्रिफ्ट वगैरे एवढे मारतात ना असे विचारू नका. एवढे बेकार ड्रिफ्ट मारतात. डायरेक्ट असं वाकडा तिकडा. काल आम्हाला घेऊन आला एक जण नाईटला. तर वाकडा तिकडा काय घेऊन होती. हे बघा ट्रेन. इथे ट्रेन बघा फ्रंट तरी वाटतो काय फ्रंट. अरे हा पण तिकडं पण तो पण फ्रंटच झाला बेटा. तर मग तो आम्हाला वाटतो दिवाकर. चला ही रिक्षा. रिक्षाच्या लाईन मध्ये थांबलो आहे मी इथे. आणि सगळेजण वेटिंग करतात. अच्छा गावात मला तुटले की काय. आणि आम्ही फक्त वेटिंग करतो रिक्षाचा. एक रिक्षा आलेली आहे. माझी बॅग ओपन कर आणि माझ्या बॅगेमध्ये स्टिकर पण मिळाले. चला काय हे साईडला हेल्मेट घेतलास ना बरा आला. चायला बोलू लक्षात नाही माझ्या. ते तर झालंच रे. इथून पण वाटत रस्ता आहे वाटतं. होता पहिले स्टार्टिंगला तसं इथून होता मला वाटतं तो. मुख्य बाजारपेठ काय माहिती. यामधील अंतर 3 किलोमीटर आहे. आपल्या सोयीसाठी दस्तुरी नाका येथून मुख्य बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी ई रिक्षा. ई रिक्षा अमन लॉज ते माथेरान बार. बोलशील काही. मी आलोय बाहेर आता. गाडीच्या इथे आलोय आता. गाडी आपण काल तर त्यांनी पैसे नव्हते गेले गाडीचे. आज आपण घेतील असं वाटतंय. घेतील असं वाटतंय. ग घेतीलच ते. घेतीलच ते. घेतील असं वाटायचा प्रश्नच नाही ना शेट. घेतील असं वाटतंय बाहेर आपण. मी गार्डियन बेल आहे ना. कोणी चोरली नाही ना. बाकी काही नाही. गाडी चोरा माझी. गार्डियन बेल चोरू नका. भाई तुम्हाला नंबर दाखवलाय मी गाडीचा. कधी पण गाडी दिसली ना
गाडी गायब करून टाका, आपल्याच भावाची गाडी. असे नशिबाने भेटतात. कसे बघू, दाखव जरा. किचन वगैरे असतात ते. अजून जरा नीट दाखव, थोडंसं हातात धरते. समजतं तुम्हाला? हा पोरगा चढवायला बघतोय आपले. ठीक आहे. दाखव. चल दे आता थोडा वेळ आपलं बाहेर थांबायचं आहे. बघताय देख रहे हो, खुशी देख रहे हो, चलो. खुशी देख रहे हो चेहरे पे, खुशी. खुशी नाही, नाराजगी आहे. प्रिन्सेस वेर आर यू? प्रिन्सेस वेर आर यू? प्रिन्सेस इज हियर ब्रो, प्रिन्सेस इज हियर. हे कुठं गेला? चल बस लवकर. मस्तच आहे हे का? बघू. यो टकला घालणार आहे का? ते बाहेर बघू. ठीक आहे चल. अरे हातात घेऊन असं नको दोरीला पकडणार. फायनली कालचे पैसे दिले नाही, ते पैसे आज देऊन शेट मोकळा झाला आपला. अजून एक नंतर सीन सांगू मला चालू ठेव ना. चालू ठेवू. ओके. हां समजतं मला. रात्री कसं काय आठवतं बघा काय रात्री हो. किती चार्ज बोललं ते किती 90 दिलेलं रात्री पैसे दिले नाही. समजतं तुम्ही. इट्स अ सिक्रेट, इट्स अ सिक्रेट. अरे गाडी सावगेरवरून चालली काय? सावगेरवरती एक गिर कमी गेला चालली. चेक करा. गाईस तर आम्ही आता खाली उतरले, थोडा फोटो काढतो इथे आम्ही. आता तर इथून मी हेल्मेट पण घालले. आता खाली जाताना मी गाडी लावली इथे. गाडी चमकते की नाही? आणि ट्रेनची गाईच पटरी बघा इथे खाली आहे बघा. अशी गेअरवर आहे खाली आणत ते लोक. तर चला आम्ही फोटो काढूया आणि निघूया. तुम्हाला आता घरी डायरेक्ट घरी गेलोच भेटतो किंवा मध्ये तर आम्हाला तुम्हाला दाखवेन. चला. हे बघा, हे इकोवाले गाड्या चालवता की रॉकेट. एकदम फुल प्लॅनिंग फोटोशूटची. भाऊ काय ऐकत नाही. आम्ही चायनीज खाली थांबलेलो इथे आम्ही. आणि आता निघतो आम्ही आता. आणि आता ड्रायव्हर चेंज केलाय. चला निघूया. आरामात घ्या का. तर मित्रांनो मी घरी पोचलेलो आहे आणि वाजलेले आहेत 7:30 वाजता घरी पोचलो मी. आणि चेंज वगैरे केलं आहे. खूप थकल्यासारखा झाला एकदम. तिकडे फिरलो वगैरे आणि चेंज वगैरे केलं आहे. तर फ्रेश व्हायला जातो आहे आता मी. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा. भेटू अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.